नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 22. मन. 1. परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी आपण आपले मन निर्मळ केले पाहिजे. मनाला मोकळे करण्याकरिता आपण आपले सुखदुःख इष्टमित्रांपुढे सांगतो, परंतु तेही आपले सुखदुःख आपणापुढे सांगत असल्यामुळे आपले मोकळे झालेले मन पुन्हा भरते. त्यामुळे होते काय, तर मनाचा मळीनपणा कायम राहतो. याकरिता आपण आपले मन देवापुढे मोकळे करीत जावे. 2. खाल्लेले पदार्थ पोटात गेल्यावर त्यातील सार घेऊन असार मलमूत्राच्या द्वारे नैसर्गिकरित्या जसे बाहेर फेकले जातात, तसे मनाने घेतलेल्या संकल्प विकल्परूप आहारातील सार म्हणजे सुविचाराचा भाग ठेवून घेऊन वैखरीच्या वाटे असार म्हणजे दुर्विचाराचा भाग जर बाहेर फेकला नाही, तर शरीरातील मळ बाहेर न निघाल्यास जशी शरीराची रोगी अवस्था होते, तसेच मन पण रोगी बनते. मनातील विचार देवापुढे सांगितले असता मन सुविचाराने भरून जाते आणि सत्वर निर्मळ होते. 3. फुलपाखरू जसे एक फूल सोडून दुसऱ्या फुलावर, दुसरे फूल सोडून तिसऱ्या फुलावर जाऊन बसत असते, त्याप्रमाणे मन एका विषयाला सोडून दुसऱ्या विषयाला, दुसऱ्या विषयाला सोडून तिसऱ्या विषयाला चिकटते. मृग जसे जलभासाला भुलून शेवटी निराश होते, तद्वत जगतभासापासून आज ना उद्या सुख मिळेल या विश्वासाने आयुष्य कंठणाऱ्या मनाला शेवटी सुख न मिळता निराश व्हावे लागते. 4. कान, त्वचा, डोळे, जिव्हा व नाक ही 5 ज्ञानेंद्रिय असून शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे 5 विषय एक एक इंद्रियांचा गुणधर्म आहेत. विषय ग्रहण करण्याचे काम मन करीत असल्यामुळे मन अन्य ठायी असेल तर इंद्रिय विषय ग्रहण करू शकत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या प्रसिद्ध गवयाचे गायन चालले आहे, पण मन जर तेथे नसेल तर गाण्याची गोडी समजणार नाही. तसेच पुस्तक डोळे पाहत असले, जिव्हा वाचित असली, तरी मन त्या ठिकाणी जर नसेल तर वाचलेल्याचा अर्थ ध्यानात येणार नाही. त्याप्रमाणे व्रते, नेम, जप, पूजा इत्यादी सत्कर्मे सतत जरी करीत राहिले तरी त्यात मन जर नसेल तर सारे व्यर्थ आहे. करिता सुख मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्याने प्रथम मनाचा चंचलपणा कमी करण्याकडे लक्ष पुरवावे. मन विषयांकडे जसे सहजासहजी धाव घेते, त्याप्रमाणे ते परमेश्वराकडे धाव घेऊ लागले की काम झाले. पण अनादिकालापासून विषयांकडे धाव घेण्याची मनाला सवय लागल्यामुळे त्यापासून मनाला परावृत्त करणे फारच कठीण काम होय. 5. हाडाच्या तुकड्यापासून आपले पोट भरेल या आशेने कुत्रा जसा तो तुकडा क्षणभरही सोडू इच्छित नाही, त्याप्रमाणे विषयांपासून खरे सुख मिळेल अशी आशा धरून राहिलेले मन क्षणभर देखील विषयांपासून परावृत्त होऊ इच्छित नाही. 6. एके दिवशी काही मासेविक्या बायका मिळून एका खेड्याला गेल्या. तेथे त्यांची विक्री होईपर्यंत रात्र झाल्यामुळे त्यांनी एका माळ्याच्या घरी त्या रात्री वस्ती केली. बिचारा माळी चांगला होता. त्याने त्यांच्यावर दया करून
गिऱ्हाईकांसाठी सुवासिक पुष्पांच्या टोपल्या ठेवलेल्या खोलीत त्यांना निजावयास जागा करून दिली. पण पुष्पांचा तो मधुर परिमळ त्या बायकांना दुस्सह वाटल्यामुळे मध्यरात्र उलटली तरी त्यांना झोप येईना. शेवटी आपल्या माशाच्या टोपलीतील फडकी नाकाजवळ घेऊन त्या निजल्या. त्यानंतर त्यांना गाढ झोप लागली. तात्पर्य: आत्मोद्धारार्थ मनाला विषयध्यासापासून सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू लागलो की मन घुसमटल्यासारखे होऊन निसटून जाते आणि पूर्ववत विषयात रमते. मनाला ताळ्यावर आणण्यासाठी सद्गुरूच एक समर्थ होत. 7. परमेश्वराने जीवनरूप बागेतील मानव देह वृक्षाला लोभाचा पाळणा बांधला असून त्यात मन हे मूल निजविले आहे. इच्छा व तृप्ती हे त्या पाळण्याचे झोके होत. पाळण्याच्या वरच्या बाजूला ब्रह्मानंद नावाचे मधाचे पोळे असून झोका थांबला की त्यातील मध मनाच्या तोंडात पडण्याची त्याने सोय केली आहे. परंतु क्षणभर जर झोका थांबला तर मन कासावीस होते. त्यामुळे पाळणा निरंतर हलत असावा लागतो. मध तोंडात पडण्यास अवकाश नसल्याने मनाला सदा असमाधानात राहावे लागते. 8. दुभते जनावर घरी असेपर्यंत त्याची किंमत वाटत नाही. तेच दुधाचा रतीप सुरू झाला की रोज गाईची आठवण होऊ लागते. घरात सासू असेपर्यंत सुनेला काय म्हातारीची कटकट, एकदाचा घरातून काटा गेला तर बरे होईल असे वाटते. तेच सासू मेल्यावर सासूबाई होत्या तेव्हा घरातील सर्व कामे त्याच करीत असल्याने मला काम करायला लागत नव्हते. आता सारखे काम करून करून दमायला होते. संध्याकाळी मुलांना घेऊन त्या पुराणाला जात होत्या. त्यामुळे आम्हा उभयतांना नाटक, सिनेमा, सर्कस इत्यादी पाहण्याच्या निमित्त निश्चिंतपणे फिरणे घडे. असे सून मैत्रिणीजवळ उद्गार काढते. त्याचप्रमाणे एखाद्या संतांचे जवळपास वास्तव्य असेल तर तेथे जाणे टाळावेसे वाटते. तेच मागे होऊन गेलेले जे ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ इत्यादी संतांचे नाव ऐकले की ते जर यावेळी असते तर त्यांच्या सहवासाने आम्ही जन्माचे सार्थक करून घेतले असते असे वाटते. तात्पर्य: जुन्याचा त्याग करून नवीनाचा भोग घेण्यास धाव घेणे हा मनाचा स्वभाव होय. 9. परमेश्वराच्या नामात एकदा परिपूर्ण मन रमले की मनुष्य कायमचा सुखी होतो. पण मन हरिनामाकडे वळले की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे महाबलाढ्य षड्रिपू अडथळे आणतात. मन विषय सेवनाने निर्बल झाल्यामुळे ते त्यांच्यावर मात करू शकत नाही. त्यामुळे समाधानाला वावच मिळत नाही. हे षड्रिपू फारच पुरातन कालापासून अंतःकरण राज्यात स्थायिक झाले असल्याने त्यांना हद्दपार करणे हे मोठे कठीण काम आहे. यासाठी संतांच्या सहाय्याची जरुरी आहे. संतांनी सुचविल्याप्रमाणे नाम जिव्हेवर घोळत ठेवले असता दिवसेंदिवस मन बलवान होत जाते आणि त्यामुळे आपसुकच षड्रिपूंना जागा सोडून जाणे भाग पडते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.